तर नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी अमोल कोल्हेंनी केली आहे। चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणूनच राजीनाम्याची मागणी केल्याचं त्यांनी म्हटलंय। देशमुख प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायला हवाय असं खासदार रवींद्र चव्हाण यांनीही म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता होती। अमोल कोल्हे यांची मागणी नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा असं अमोल कोल्हे म्हणाले। तर चौकशीवर परिणाम होऊ नये म्हणून ही राजीनाम्याची मागणी असल्याचंही कोल्हेंनी म्हटलंय। दरम्यान देशमुख प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार रवींद्र चव्हाण यांनी देखील केलेली आहे। तर बीड जिल्ह्यातल्या राजकारण्यांनी सुद्धा आत्मचिंतन करणं गरजेचं आहे आणि यामध्ये ज्या राजकीय व्यक्तींची नावं म्हणजे धनंजय मुंडेंसारख्या मंत्रिपदावर असलेल्या व्यक्तीचं नाव सातत्याने येत असेल तर नैतिकतेच्या आधारावर इथून मागे सुसंस्कृत महाराष्ट्राची परंपरा आहे की निष्पक्षपाती चौकशी होण्यासाठी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देण्यात आलेला आहे। हा राजीनामा न देता ज्या गोष्टी आहेत त्या तशाच पुढे नेणं हे कुठेतरी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय का ही शंका येते। येणाऱ्या 18 तारखेला नांदेडमध्ये संतोष देशमुख यांच्या जे मारेकरी आहेत त्यांना तात्काळ शिक्षा व्हावी, फास्ट ट्रॅकवर ते प्रकरण चालव ह्याच्यासाठी भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। त्या ठिकाणी निष्पक्षपणे त्या ठिकाणी चौकशी व्हावी, कारण जो पकडलेले जे आरोपी आहेत त्यांच्याशी संबंधित आहेत असं बरेच जणांचं म्हणणं आहे आणि त्या अनुषंगाने चौकशी निष्पक्ष होण्यासाठी त्यांनी राजीनामा देऊन बाजूला राहावं असं सर्वांचं म्हणणं आहे।